नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार अपडेट म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 2024-25 साठी राहिलेल्या रिक्त जागेसंदर्भात आपण इथं माहिती बघणार आहोत. जसं की तुम्ही महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असलेल्या मराठा, कुणबी व कुणबी मराठा जातीतील गुणवंत मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी तुम्हाला इथं शिष्यवृत्ती भेटणार आहेत. तर तुम्ही यासाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, यासाठी कोण-कोण पात्र असेल, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असेल, अर्ज कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या जाहिराती संदर्भात एक माझ्याकडे पी-डी-एफ आहे. त्या पी-डी-एफमध्ये आपण इथं सविस्तर माहिती इथं बघूया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था. तुम्ही बघू शकता महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन 2024-25 साठी रिक्त राहिलेल्या जागासाठी ही जाहिरात आहे. तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असलेल्या कुणबी व कुणबी मराठा जातीतील गुणवंत मुला-मुलींना महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 24-25 करिता पदव्युत्तर इथं शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. पदव्युत्तर त्याचबरोबर तुम्ही पदविका आणि संशोधात्मक क्रमाचे पीएचडी व विशेष अध्ययन करण्यासाठी रिक्त राहिलेल्या जागासाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे, असं आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी व कुणबी मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन 24-25 या शैक्षणिक वर्षात पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमाचे पीएचडी अभ्यासक्रमाकरिता की सायमन्स वर्ल्ड रँकिंग 200च्या आत रँकिंग असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकडून नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक सारथी 2022 प्रकल्प क्रमांक 289 इथे तुम्ही बघू शकता दिनांक 20 जुलै 2023 व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक 97 इथे तुम्ही शासन निर्णय क्रमांक बघू शकता. बांधकामे दिनांक इथे बघू शकता. तुम्ही बघू शकता दिनांक 25 जुलै 2024 नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे असं तिने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं खाली आणखी पहिल्या टप्प्यातील असलेली निवडीमधून शाखानिहाय रिक्त राहिलेल्या उर्वरित जागासाठी विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे शाखानिहाय अभ्यासक्रमानिहाय अर्ज करावेत. सदर शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आपल्याला दिलेले तुम्ही इथं बघू शकता. अभ्यासक्रमाचे नाव इथं तुम्ही बघू शकता. अभियांत्रिकी बघू शकता. अभियांत्रिकी त्याचबरोबर पदव्युत्तर पदविका रिक्त असलेल्या संचित आपल्याला दिसणार. तुम्ही इथं बघू शकता डॉक्टरेट पीएचडी रिक्त शिष्यवृत्ती संचित बघू शकता 4. एकूण रिक्त शिष्यवृत्ती संचित 4 आपल्याला बघायला भेटत. वस्तुकलाशास्त्र यासाठी पदव्युत्तर पदविका रिक्त शिष्यवृत्ती 2. त्यासाठी डायरेक्ट पीएचडी रिक्त शिष्यवृत्ती यासाठी 2. इथं अशा 4. तुम्ही प्रत्येक इथं एज्युकेशन विषयी माहिती बघू शकता. जसं की व्यवस्थापनासाठी इथं तुम्हाला डॉक्टरेट पीएचडी यासाठी तुम्ही बघू शकता इथं एक जागा आपल्याला अशी दाखवली होती. मग वाणिज्य अर्थशास्त्र यासाठी 1 इथे 5 अशा एकूण 6 जागा इथं असणार आहेत. त्यानंतर कलासाठी तुम्ही इथं बघू शकता. नंतर विधी अभ्यासक्रमांसाठी इथं बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही औषध निर्माणशास्त्र यासाठी इथं एकूण जागा बघू शकता. एकूण इथं जागा असणार आहेत 31 जागा असणार आहेत. त्यानंतर आपण इथं खाली आणखी महत्त्वाची माहिती बघूया. इथे तुम्ही बघू शकता परदेशी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली पदवी परीक्षेत कमीत कमी 55% गुण मिळालेले असावेत. त्याचबरोबर तुम्हाला उमेदवार व उमेदवाराचे आई वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. त्याचबरोबर आपल्याला आणखी माहिती दिलेली शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्या इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून परदेशातील शैक्षणिक संस्थेचे सन 2024 वर्ल्ड रँकिंग 200च्या आत असणे बंधनकारक. उमेदवाराच्या पालकाचे कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गाने मिळणारे मागील आर्थिक
2023-24 मधील एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ व निवड पद्धत, सुधारित वेळापत्रक इत्यादी माहितीकरिता सारथी महाराष्ट्र गुड.in संकेतस्थळावर भेट द्यावी. तिथे तुम्ही ही माहिती बघू शकता. त्याचबरोबर नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक इथं आपल्याला दाखवलेला आहे 2022. त्याचनंतर आपण पुढे आणखी महत्वाची माहिती बघू. 20 जुलै 2024 मधील परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये नमूद बाबीनुसार शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक इथं बघू शकता तुम्ही 2024. नंतर बांधकामे दिनांक इथं बघू शकता 25 जुलै 2024 नुसार प्राप्त अर्जाबाबत मजुरी कारवाई करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता इच्छुक उमेदवारांनी सारथी महाराष्ट्र गुड.in या संकेतस्थळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची मूळ प्रत, प्रमाणपत्रे व त्याची साक्षांकित प्रती पडताळणी सारथी मुख्यालय खालील वेळापत्रकानुसार आपल्याला इथं सादर करायचं आहे. तुम्ही खालील वेळापत्रक इथं तुम्ही बघू शकता, कार्यक्रम बघू शकता. संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे व आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे. इथं तुम्ही दिनांक बघू शकता 25/12/2024 ते 30/1/2025 पर्यंत तुम्ही इथं कालावधी असणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑनलाईन भरलेली अर्जाची प्रत, मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांच्या साक्षांकित प्रतीसह पडताळणीसाठी सारथी संस्थेच्या बालचित्रवाणी सिटी सर्वे क्रमांक 173 B1 गोपाळ गणेश आगरकर रोड पुणे येथील मुख्य कार्यालय सादर आपल्याला करायचं आहे. तुम्ही त्याचा दिनांक बघू शकता 25/12 ते 31/1/2025 व सदर कागदपत्राचा संच मूळ कागदपत्रासह सामाजिक न्याय विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून तपासून घेऊन दाखल करायचा आहे. तर आपल्याला टीप मध्ये काही माहिती दिलेली. ऑनलाईन स्वरूपातील अर्जाशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज केल्यास तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी वरील नमूद कालावधी अर्ज दाखल करण्याची दक्षता घ्यावी. या अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जसे की तुम्ही मराठा व कुंभी मराठा समाजातील असेल तर तुम्हाला या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता नाही. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.